आज सावनीशी बोलताना सकाळी एक वाक्य म्हणाले, आपलं पाप आपली पाठ सोडत नाही. म्हैसूर मसाला म्हणजे? ड्रग रॅकेट आहे. पाडळी फाटा डावीकडची बस रंगवली म्हणजे पाडळी फाट्यापासून डावीकडे. उदारी चेना बिडू अपनी पार्टी. म्हणजे मोठे मोठे मासे गळाला लागणार आणि यावेळी मी कोणालाच नाही सोडणार. तुझ्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे पर्याय तरी काय माझ्याकडे दुसरा. पण आपल्यात ही वेळ यायला नको होती. कसं आहे मॅडम, आपल्याला जर रेड मारायची असेल तर लोकल पोलीस स्टेशनला आपल्याला इन्फॉर्म करावंच लागणार. मी फक्त माझी टीम घेऊन जाणार, अख्खं मिशन एक्झिक्यूट करणार आणि कोणालाही न कळता मी परत येणार. मॅडम आपण ही मिसेस सदावर्ते, अक्षय सदावर्तेची आई. काय गं, कुठे होतीस? रूम मध्येच वैभूताईशी बोलत होते. हे आई, मगाशी बाहेर कसला गोंधळ होता? कोण आलेलं? म्हणजे बोलत होते सो येता नाही आलं. अक्षय सदावर्तेची आई आली होती. अक्षयची आई? मला का नाही बोलवलं? तुला कशाला बोलवायचं? जे बोलायचं ते आम्ही बोललोय. आणि आता हे बघ, हा विषय इथेच संपलाय. तू सुद्धा डोक्यातून काढून टाक. हॅलो, बोल. हा, बर, ठीक आहे, ठीक आहे. ठेव. काय ग, कोण होतं? आईचा फोन होता. व्यंकट सावंतना सोडलंय पोलिसांनी. ग्रेट. म्हणजे ते जे काही झालं त्यात आजोबांची काही चूक नव्हती असं दिसतंय तरी. आई, खरं सांग, तुला बरं वाटतंय ना आजोबांना सोडलं म्हणून? तुला जायचंय ना उद्या? बॅग भर, उगाच आई होऊ नकोस माझी. गरम कपडे घेतलेस का? थांब, नाही तर मीच येते. काय घेते? आई एका रात्रीसाठी जाते. करेन मी. बाबा, नानूचा फोन आला होता. आजोबांना सोडलं पोलिसांनी. सुपर न्यूज. टाइम टू सेलिब्रेट. आईस्क्रीम खाणार कोण? आईस्क्रीम कशाला? सेलिब्रेट करण्यासारखं काही नाहीये. गार पाणी कशाला पितोयस? मी गरम पाणी केलं, हे प्या. आई, हे आहे ना. आता उद्या जायचंय ना? हा, चला बॅग पण भरायला घ्या. आवरा. एक मिनिट. उद्या प्लॅन काय आहे तुमचा? प्लॅन असा आहे की मी माझं काम कम्प्लीट करीन, मग साऊ आणि मी फार्म हाऊसवर जाऊ. तिकडून मग कोरेगाव पार्कच्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये चेक इन करू. हॉटेलमध्ये कशाला राहताय? वेळेत घरी या ना रात्री. लँडचा डील आहे ना, एक दिवस बफर ठेवतो. काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायचे असतील तर. मग तू आत्ताच बॅग भरायला घे. आळस करू नकोस, नाही तर उद्या काहीतरी विसरशील. हो आई. आणि पाणी प्यायचंय. हो हो. बाबा, आता सांग, काय प्लॅन आहे नक्की? कारमध्ये एक्सप्लेन करीन. चल 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 झोपायला. पप्पा, पप्पा हळू. पप्पा श्रद्धा पडेल. पप्पा हळू. पप्पा, पप्पा मी पडेन. पप्पा, पप्पा, पप्पा मी पडेन. पप्पा हळू. पप्पा, पप्पा. चल पप्पा, 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 पप्पाला नका नेऊ. पप्पा, पप्पा, पप्पाला नका नेऊ. पप्पा, पप्पाला घेऊन जाऊ नका.
वॉज टेलिंग यू, तू तू कधीतरी माझं ऐक ना. हा, मी सांगितलं होतं ना तुला. मग आता काय उपयोग आहे या सगळ्याचा? तुला कळत नाहीये का मी काय म्हणतेय ते? हा, हे बघ, असंच जर का करत राहिलास ना तू, इथे काय करतेस? फोनवर बोलत होते. ऑफिसच्या प्रेझेंटेशनचं काम होतं ना, अचानक फोन आला म्हणून बाहेर आले. अगं मग घरात आत बसून बोलायचं. अगं नाही, साऊच्या रूम मध्येच झोपले होते मी. आमचं स्लीपवर ठरलं होतं ना. हो का? हा. मग चल आत जा आणि बोल ना. अगं नाही, तुमची झोपमोड झाली असती ना, आणि आता बघ तुझी झालीच. नाही त्याच्यामुळे नाही झाले. मग झालंय ना तुझं बोलणं. हा चल झोपायलाच. तर विषय असा आहे की आपण रेट टाकायला चाललोय. वायरलेसवर इन्फॉर्म करून टाका आणि त्यांच्याबरोबर लूपमध्ये राहा. आपण साध्या वेशामध्ये असू, काही पोलीस असतील जे युनिफॉर्ममध्ये असतील. गद्रे, आमच्याबरोबर सतत कोऑर्डिनेट करत राहायचं आहे. ओके? येस सर. पत्रकार, मीडिया यांना एकही गोष्ट कळता कामा नये. आत्ता या ठिकाणी या क्षणी मी जे काही डिस्कस करतोय यातली एक जरी गोष्ट इथून बाहेर गेली तर घरी बसवी ना एकेकाला. ती रेव पार्टी आहे, त्यामुळे आपल्याला शक्य तितक्या शांतपणे, गोंधळ न घालता आणि आवाज न करता लोकांना तिथून उचलायचंय. काही मोठी धेंडही असतील तिथे. पण सर किती वेळ लागणार हे सांगता येणार नाही. पण सर आपण चाललोय कुठे? कल्याण, लेट्स गो. झालं कल्याण. खरंच काही प्रॉब्लेम नाहीये ना? हे बघ, तसं असेल ना तर आपण नको भेटायला. चारू, मी तुला 10 वेळा सांगितलं ना ग, अगं कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. आपल्या मनात पाप नाहीये, मग कशाला घाबरायचं आपण? ऐक, मी परवा परत येतो, मग आपण निवांत भेटूया. चालेल? मला ना तुझं टेन्शनच येतं. तू पुन्हा का चाललायस त्या कसिनोला? आणि श्रद्धाला तू प्रॉमिस केलं होतंस की तू पुन्हा जुगार खेळणार नाहीस म्हणून. मग मी काय करू सांग? अरे मी प्रॉमिस केलं होतं. तुझ्या माणसाकडनं 15 लाख रुपये उचललेत ना, तो खड्डा बुजवायला नको मला. काय करू मी? म्हणून कसिनो? तू मला खेळताना बघितलं नाहीयेस ना? हा, म्हणून बोलतेस. सिरियसली खेळायचं ठरवलं ना तर एका रात्रीमध्ये 50 लाख रुपये घेतील मी. चारू, एकदम फंडा क्लिअर आहे. 15 लाख रुपये जिंकतो, तुझ्या माणसाचे पैसे देऊन टाकतो. मला माहितीये मी श्रद्धाला दिलेलं प्रॉमिस मोडतोय, पण कुणासाठी करतोय मी? माझ्या मजेसाठी नाही, मी हे साऊसाठी आणि श्रद्धासाठी करतोय, माझ्या घरासाठी करतोय. हॅलो चारू, ऐक ना, शेवटचं, यापुढे मी नाही खेळणार. साऊची शपथ, एकदा विश्वास ठेव माझ्यावर, एकदा. ठीक आहे, मी काय बोलू? बेस्ट ऑफ लक म्हण मला, बस. बेस्ट ऑफ लक. यार, तू मला पत्ते खेळताना बघितलं नाहीयेस. प्रेमात पडशील माझ्या. आई शपथ ना, गॅम्बलिंग जर लीगल असतं ना या देशामध्ये, तर या देशातला सर्वात श्रीमंत माणूस झालो असतो मी. त्यात नो लिमिट ठेवलं तर मूर्ख शेट्टी गेला ग. सचिन तेंडुलकरला ना फुलटॉस बॉल दिलाय. मॅच फिरली चारू, मॅच फिरली. बाय.
लेफ्ट. सर रस्ता चुकतोय, इकडनं कल्याणला नाही जात. कल्याणला जात नाही आहोत आपण. लेफ्ट. आपण कुठे चाललोय? कळेल. लेफ्ट. मिस्टरांनी विचारलं तर त्यांना सांगायला म्हणून. त्यांना सांग मला उचलून घेऊन गेले. पण सर. ऐक जमदाडे ऐक, पहिल्यांदा चाललोय की आपण रेड मारायला? नाही ना. नाही सर. मग एक लक्षात घ्या, लोकेशन लीक नको व्हायला म्हणून मी कल्याण सांगितलं होतं. कळलं? आता तू लेफ्टला घेतोस का मी बसू? चल लेफ्ट. एक गोष्ट लक्षात घ्या, या गाडीतला प्रत्येक माणूस माझ्या विश्वासातला माणूस आहे. इज इट क्लिअर? येस सर. सर आपल्या मागच्या गाड्या? त्या गाड्या आपल्याला फॉलो करतायत. सिनियर्सला फॉलो करायला हवं जमदाडे. शिकवलंय की नाही? सर मी तुम्हाला फॉलो करते ना. सोशल नेटवर्किंग वर नाही, ऑन ड्युटी. असं आहे का? पण कुठे चाललोय? कर्जत. सर तिथल्या लोकल पोलिसला इन्फॉर्म केल्याशिवाय आपण रेड कशी मारणार? होणार जमदाडे, सगळं होणार. हे बघ सत्य आहे. येस मॅडम बोला. हा विजय, बॅड न्यूज आहे. मॅडम ऐका ना प्लीज. हे बघ विजय, माझ्या परीने मी प्रयत्न केलेले आहेत, पण आपल्याला प्रोटोकॉल नाही मोडता येणार. तुला कर्जतच्या लोकल पोलीस स्टेशनला रेडबद्दल इन्फॉर्म करायला लागेल. तू करतोयस का मी करू? ओके मॅडम. गुड बॉय. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? मूर्ख आहेस का तू? इट्स ओव्हर. अरे मेरी बात तो सुन ले यार, बस एक चांस दे दे मेरे को, एक चांस दे दे. मैं तेरे वास्ते कुछ भी करने के लिए रेडी हूँ. मिलना है यार तेरे से. अच्छा मैं तेरे घर के नीचे आ जाऊँ क्या? मैं बाहर जा रही हूँ. कहाँ पे? आउट ऑफ मुंबई. आउट ऑफ मुंबई? अकेले जा रही है? दैट्स नन ऑफ योर बिजनेस. ओके यार तू मेरी बात तो सुन ले. काय झालं? हा बघ ना, सारखा फोन करतोय. शेवटी मी स्विच ऑफ करून टाकलाय. 6 वेळा फोन केलेत त्याने मला. तो वैतागून 7व्यांदा उचललाय मी. आई आहे ग तिकडे म्हणून मी इथे आले. ताई मी कॅन्सल करू का प्लॅन? थांबू तुझ्यासोबत? नाही नाही नको. तू जा. तू उगाच नको कॅन्सल करूस. तू मजा कर. आय एम ओके. तू काय करणार आहेस आज? मी घरीच आहे. पण मग तू जेरमला सांगितलंस तू बाहेर जाते असते? तो मूर्ख इथेही आला असता ग. आणि आज असंही मी फोन बंद करून घरीच आराम करणार आहे. विकेंडला फार काही काम नसतं ऑफिसचं. मी फोन सुरू ठेवला ना, सारखं मेसेजेस आणि फोन करणार. मला नकोच आहे ती कटकट. साऊ चल. अगं चल जाऊ, मी रेडी आहे. कोण कटकट करते? ही कटकटीच आहे. अरे नाही, ते क्रेडिट कार्ड वाले रे. सारखी ही ऑफर ती ऑफर इरिटेट करतात खूप. ऍब्सोल्युटली राईट. 2 शिव्या हसड आयुष्यात कधी फोन करणार नाही. हो हसते काय? जा ना तयार हो, मी रेडी आहे. येस येस. काय हो? क्रेडिट कार्ड वालाच आहे ना का अजून काही आहे? काय? अरे बाबा, हा तिचं काल जागरण झालं ना कामामुळे, सो झोपच नाही. ए मग तू आराम कर, आराम कर. ए चल मी रेडी. हा हो. आजोबा पाय वर घ्या. चला नीट आराम कर तू. आई निघतो का? 1 मिनिट थांब रे. काय आता? चल. काय? हे घे. ए नको बाई, ते दह्याची आफ्टर टेस्ट आवडत नाही मला. दही खाल्लं की प्रवासात तहान लागत नाही. अरे बाबा, अहो मी कारनी चाललोय. खूप पाण्याच्या बाटल्या आहेत माझ्याकडे. अरे पण लांबचा प्रवास आहे ना म्हणून घे. अगं पुण्याला चाललोय, लांबचा कुठला प्रवास आहे? बरं गुडलं काय असे समज आणि घे. हा गुडलक असेल तर दे बाई, गरजेचं आहे. आज गुडलक हवंय का रे? ते लँडचं डील करायला चाललोय ना म्हणून. हे लँडचं डील झालं ना की एखादी नोकरी बघ, त्यात काही तथ्य नाही. मला आवडलं असतं तुमच्याशी आर्ग्युमेंट करायला,
पण मला आता खूप घाई आहे. परत आलो ना की आपण परिसंवाद करूया याच्यावर. अरे हा कसला धंदा, अस्थिर आहे सगळं. हे बघा, या विषयावर आता चर्चा करू नका. हा चल ग साऊ, चल ना, वेळ होतोय, चल. बाहेर जात आहे का? हो, तू येतेस? बघितलंस, नको तिथे नाक खुपसत असते. पोपटी पार्टी करूया. नाही नाही, जावा जावा, तुम्हीच जावा. मागच्याच हप्त्यात मी आणि माझा नवरा गेलतो पोपटीला. काय सांगते आई? अगं, मागच्या आठवड्यात तू गावाला गेली होतीस ना, खुनाच्या प्रकरणामुळे. मग नाही म्हणजे गावालाच गेलो होतो, तेव्हाच मी आणि माझा नवरा गेलो होतो पोपटीला. साऊ चल आता. साऊ, सांभाळून बर का, बाबांना सोडू नकोस. आई, अगं आम्ही काही जत्रेत चाललेलो नाही आहोत, पुण्याला चाललोय, पुण्याला. अरे काळजी वाटते रे. कुटुंबाची काळजी घेणे अभय तुझ्या राशीत लिहिलेलं आहे. हो का? ते कोणी लिहिलंय मला माहितीये, मला सांगायला नको. मी माझ्या कुटुंबाची काळजी घेतोच. साऊ, पुण्याला थंडी असेल, मी स्वेटर देऊ का तुला? आईने शॉल दिली आहे. माझं जॅकेट देते तुला, आजीच्या स्वेटर पेक्षा पण एकदम स्मार्ट आहे. अरे बाबांनो, आम्ही हिमालयात नाही चाललोय, पण दे दे तुझं स्मार्ट जॅकेट दे तिला. चल साऊ. चल चल चल. बाबा, आई कुठे आहे? अगं, ती आंघोळीला गेली. अरे मी तिला बाय सुद्धा नाही म्हटलं. मी सांगेन तिला. चल चल आता. बाबा 5 मिनिटं थांबूया ना. 5 मिनिटं म्हणता 15 मिनिटं झाली आहेत आता. ए बाई, तू जॅकेट दे. नाही तर तू थांब इकडे, मी निघालो. सांभाळून जा बाय रे. आजी. हो, हो. बाय आजोबा. बाय, मजा करा. हो, आईला सांग. हो. हे घे. काय यांच्या मागे वाघ लागलेला असतो ना, देव जाणे. काय एवढं गाठायचं कोण जाणे. नोकरी नाही, धंदा नाही, काही नाही. ए साऊ चल. हो चल 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 बाबा, लवकर. आलेच 2च मिनिटं. ती वैभूताई जॅकेट देते. हा. घे 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 घे. चला. ओहो, भारी आहे. छान दिसतंय तुला. येस. चला, आता मी हे ढापलं. आत्ता वापर तू हे, नंतर येता येता जाळून टाक. जाळून का? हे जेरमने गिफ्ट केलं होतं मला. अगं नको मग. नाही नाही, तू घाल आत्ता हे, मला ते अजिबातच नको आणि छान दिसतंय तुला. तू जा हे घेऊन. साऊ चल. हो हो, आले बाबा. आले. येस, बाय बाय. चल ग. बाबा, हा, कशी दिसते मी? कमाल. मस्त आहे ना, वैभूताईच आहे. बरी आहे ना ती? हो, ओके. नाही, थोडी ऑफ वाटली म्हणून विचार. काही नाही रे, ऑफिसच्या कामामुळे जरा दमली आहे, पण इन जनरलच बाकी ओके. गुड. मी पटकन आईला बाय म्हणून येऊ का? अजिबात नाही. गाडीत बस तू, गाडीत बस. देश सोडून टिंबकटूला नाही चाललोय आपण. अगं, उद्या या वेळेपर्यंत आपण घरी परत पण आलो असू. आणि श्रद्धा आंघोळीला जात होती ना, तेव्हा मी तिला सांगितलं की आम्ही जातो. पण ती घरी असताना मी तिला नेहमी सांगून निघते. पण आज मी सांगितलं, एकूण एकच आहे ना. ती नंतर चिडली तर मला नाही माहित. 20 वर्ष संसार केलाय. चल बस. साऊ, ए साऊ. काय? अगं तिला म्हणायचंय आत्ताच गेले दोघं. कुठे? कुठे म्हणजे? जिथे जाणार होते तिथे. अहो, मी आत होते, मला न सांगताच गेले. आई तुम्हाला तरी सांगून गेले का? 5 मिनिटं थांबायचं ना, एवढी कसली घाई होती? का तुला माहितीये ना, अभय किती सारखा घोडावर असतो ते. गेले 2 जण. अहो पण साऊ होती ना बरोबर, तिला काय झालं होतं सांगायला. अगं आत्ताच खाली उतरलेले आहेत, गाडी सुरू केली नसेल. जा पटकन बघ जा. आई मी बघून येते. थांब, चिडू नकोस, काही एवढं झालेलं नाही. हो हो, मी बघते. तिला एवढं अस्वस्थ व्हायला काय झालंय? हो बाबा, साऊ मला बाय केल्याशिवाय घराबाहेर कधीच पडत नाही. आज इतक्या लांब जाते, तेही मला न भेटता. मी आले. तू मेरे से भाग के नहीं जा सकती वैभवी. अरे अभय, साऊ बघत सुद्धा नाही. गेली का? हा